अमरावतीत रुग्णालयात भीषण आग, 3 नवजात बालकांचा मृत्यू। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली। या दुर्दैवी दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा होरपळ मृत्यू झाला, तर 6 बाळे ही गंभीर जखमी झाली। जखमींवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत यशोमती ठाकूर यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। फायदा जबाबदार कोण आहे, इलेक्ट्रिफिकेशन कोणी केलं, का एवढं हलगर्जी, का ते सबस्टँडर्ड होतं का? कारण ही बिल्डिंग नवीन बिल्डिंग आहे। ही बिल्डिंग आम्ही सरकारमध्ये असताना ही बिल्डिंग झालेली आहे। मग याचे इलेक्ट्रिफिकेशनमध्ये या ICU NICU मध्ये जर हा गोंधळ होत असेल तर मग त्याचं काय मतलब आहे? NICU मध्ये हे होतं, नवीन बिल्डिंगमध्ये होतं, म्हणजे याचा अर्थ असा आहे इथे डुप्लिकेट काही गोष्टी वापरल्या गेल्या का? एखादा काय म्हणतात त्याला व्हेंटिलेटर असा कसा ब्लास्ट होतो? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ब्लास्ट होत नाही, सरकारी हॉस्पिटलमध्ये होतो। ह्या डफरेन हॉस्पिटलच्या तर खूप कंप्लेंट्स आहेत। खूप लोकांनी मला फोन करून सांगतात आम्हाला अटेंड नाही करून राहिले, आम्हाला असं नाही करून राहिले। म्हणजे बांधल्या बिल्डिंगा त्यावेळेचे सरकारने मंजूर केलेल्या आहेत, इथं काळजी तर घेतली पाहिजे। इथं व्यवस्थित डॉक्टर्स पण उपलब्ध नसतात। ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे।